भटकाई मुक्त जातीचा विजय असो, भटकाई मुक्त जातीचा विजय असो, आमची मांग पुरी करो, हमारी मांग पुरी करो। आरक्षण आमचे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, आरक्षण आमचे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, विमुक्त व्यक्ती समाजांचा, असो, विमुक्त व्यक्ती समाजांचा। असो, अरे मिळत कसं नाही, मिळालाच पाहिजे, मिळत कसं नाही। मिळालाच पाहिजे। आता आम्हाला काय पाहिजे? आरक्षण कसं नाही, या सरकारचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, स्वर्गवासी आसाराम गुरुजींचा, आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसं नाही, या सरकारचं करायचं काय? अस्सलाम वालेकुम, आदाब, जय भीम, जय महाराष्ट्र, नमस्कार। आज जो है तो हमारा यहाँ पर जमा होने का मकसद ये है कि विमुक्त जाति भटके समाज के लिए जो है तो एसटी में आरक्षण होना, ये जो 12 मांगे रखी गई है महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी तरफ आज एक दिवसीय लक्ष्य उपोषण रखा गया है। आने वाले वक्त में बड़े आंदोलन की देने की ये निशानी है। और आज जो है तो हम इसके ताल्लुक से जमा हुए हैं एक दिवसीय उपोषण के लिए। इसके लिए प्रशासन ने, इसीलिए देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनको हम एक दिवसीय लक्ष्य उपोषण के माध्यम से मालूमात देना चाहते हैं। क्या समझो सौरो, और जो अभी ओबीसी को आरक्षण है, जो आदिवासी समाज के अंदर आता है एसटी आरक्षण, ये भटके समाज को, भटके विमुक्त समाज को ये देना चाहिए। हमारी इसके अंदर 12 मांगे। पहिली मांग है विमुक्त भटके चळवळीचे प्रमाणपत्र असले गुरुजी यांचे नावे बाटी व माटी सारथी प्रमाणे देण्यात यावे। धर्तीवर रिसर्च सेंटर सुरू करावे व तिसरी विमुक्त भटके मंत्रालय स्वतंत्र खाते पुणे चालू करावे व इतर मागासवर्गीय बहुजनांना कल्याण मंत्रालयातून भटके विमुक्तांचे खाते वेगळे करावे। चौथा, वसंत नाईक व आर्थिक विकास महामंडळाचे बजेट 1000 कोटी रुपये करावे। विमुक्त भटक्यांना महाराष्ट्राचे बजेट माध्यमातून स्वतंत्र करून बजेट मंजूर करावे। 6, विमुक्त भटक्यांना पारंपरिक व्यवसाय व आधुनिक कारणामुळे बुडाला आहे, त्यामुळे महाराष्ट्राला औद्योगिक वसाहती व उद्योगासाठी मोफत जागा देण्यात यावी। 7वां, यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती भटके जमाती व पालमुक्त वसाहती योजनेत विशिष्ट अटी शिथिल करण्यात यावा। 8वां, प्रत्येक जिल्ह्यातील ठिकठिकाणी विमुक्त भटके चळवळीचे परमानंट आसाराम गुरुजी यांच्या नावे विमुक्त भटके भवन उभारण्यात यावे। 9वां, विमुक्त भटक्यांना राजकीय रक्षण मिळावे। 10वां, विमुक्त भटक्यांना जातीचे व दाखले घरपोच मिळावे व विमुक्त भटक्यांना भटके वसाहतीत असलेले गायरान व जमिनी नियमित प्रमाणे करण्यात यावी। 12, विमुक्त भटके जाती जमाती लोकांना विना अटी व विना शर्ती कर्ज मंजूर करावे। यासाठी आज एक दिवसीय उपोषण लक्ष्य उपोषण करण्यात आलेले आहे। यामुळे सर्व इथं असलेले सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आहे। जेवढे लोक याच्यामध्ये मला सगळ्याचे नाव माहिती नाहीये, हे सगळे आम्ही या वर्गातून एसटी वर्गामध्ये करण्यात यावे यासाठी उपोषणमध्ये आम्ही बसलेलो आहोत। म्हणजे मी सोबतच आहे, त्यांच्या सोबत आहे, इथे पण सोबत आहे, जेलमध्ये सोबत आहे, जिथं मला तिथे सोबत आहे। जवळ आम्हाला अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। तमाम बातें और तमाम मांगे हमारे नारेगांव के अख्तर पठान साहब ने पूरी लेखी के अंदर बता दी है कि इनकी मांग क्या है। आज जो लक्षणीय उपोषण जो यहाँ पे रखा गया है, तो आज हम तमाम जो है तो एक सोशल वर्क और हमारे एटीपीआई के बहुत जानी मानी शख्सियत यहाँ पे मौजूद है समर्थन के लिए। हमारे अफसर पठान साहब, सलम काजी साहब, हमारे एक वकील साहब, तमाम लोगों ने यहाँ पे इनको एक समर्थन किया है। समर्थन इसलिए किया है कि आज की जो सरकार है, अंधी सरकार कहेंगे इसको, जो इनके बड़े बड़े वादे जो
सरकार ने की थी कि मैं सारे समाज को और गरीब के साथ में हमारी सरकार है। गरीब की हमारी बिल्कुल इन्होंने जो आश्वासन, ये वादे, ये बड़े बड़े भाषणों के अंदर बड़ी बड़ी बातें हमारे माननीय पंतप्रधान मोदी जी, जो हमारे देश के पंतप्रधान है, सबके लाडले, सबके चाहते, सबको आश्वासन देने वाले झूठे जो वादे किए थे, तो आज भी एक वादा उनका कोई सच नज़र नहीं आता है, बिल्कुल सच नज़र नहीं आता है। इन्होंने कहा था कि मैं हर गरीब को घर दूंगा, हर गरीब को सुविधा दूंगा, हर गरीब को जो है तो पूरी फैसिलिटी दूंगा, हर गरीब के घर खाते में 15 लाख रुपए आएंगे। तो ऐसे हमारे मोदी जी के वादे हैं। जैसा आज गरीब को ये नौबत नहीं आती थी, आज हर आदमी, हर जनता, हर समाज के लोग, चाहे फिर वो दलित समाज के हो या कुली समाज के हो या मुस्लिम समाज के हो या ओबीसी समाज के हो या एसटी समाज के हो, तमाम जाति के समाज के देश के अंदर पूरी की पूरी जाति के समाज के लोग परेशान हैं। परेशान इसलिए है कि अब मोदी सरकार के जो तो खोटे वादे, दोगले वादे, आज देखो इन्होंने जो भी जितने बड़े बड़े इनके पदाधिकारी है, मंत्री है, खासदार है, एक का भी जायजा ले लो, इन्होंने कोई शिक्षण के बारे में कोई बात नहीं की, शिक्षण के बारे में इनकी कोई, एजुकेशन के बारे में कोई इनकी बात नहीं, यानी कुछ गरीब को सुविधा दिलाने की बात नहीं, यानी किसानों के बारे में कोई बात नहीं है। बात करते हैं तो सिर्फ जातिवाद की और जो तो देश के अंदर जो है तो भड़काने के काम का इनका ये सारा बिजनेस है। तो मैं, हमारी एक मांग है, माननीय हमारे मुख्यमंत्री जी जो देवेंद्र फडणवीस, जो बड़े हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, जो आज ये गरीब यहाँ पे जो बैठे हैं मांग को लेके, कम से कम वाकई में सरकार को मैं 12 मांग के अंदर से इनकी 2 मांग भी अगर से सक्सेसफुल होती है तो मैं समझता हूँ कि अभी ये जो है कि इनके लीडर होंगे तो मैं इनको तो मुबारकबाद देता हूँ। लेकिन आपने आखिरी सांस तक सरकार को हिलाने की कोशिश करना, ये अधूरा लेना, ये सरकार जो है तो आज के कलेक्टर और जिलाधिकारी या सरकार हो, इनको बोलते हैं इनको धंधा हुई चाहिए, राजकारण, इलेक्शन आ रहे हैं, लेकिन जैसी आपने लड़ाई लड़ी है तो मैं समझता हूँ आखिरी तक आपने समाज के लिए लड़ना चाहिए और उनको न्याय दिलाना चाहिए। तो वाकई में वो नेता है। सिर्फ ये उपोषण, ये बैठ जाना, ये साखी हमारे उपोषण करना नहीं, आपका काम है पूरी समाज को लेना और उनको न्याय दिलाने का काम करना। आज विमुक्त भटके कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने भटके विमुक्तांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गाजर दाखवलेलेच आहे। आतापर्यंत भटके विमुक्तांना स्थापित करायला पाहिजे होतं, परंतु भटके विमुक्त विस्थापित आहेत, त्यांना कोणी स्थापित केलेलं नाहीये। भटके विमुक्त गाव कुचात, रोडवर, पालेवर जिथं दिसेल तिथं विस्थापित आहे, तो आजही एका ठिकाणी थांबलेला नाही, आज एक कुसत फिरत असतो। या सरकारने आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे गाजर आम्हाला दाखवलेले आहे, परंतु आता काल परवा एक महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला, त्या जी आर मध्ये अमुक जातीचा एक जर हे आढळला, काय म्हणतात त्याला, नोंद आढळली तर त्या आज भटके विमुक्त कृती समितीच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी आम्ही 42 जमातीचे लोक एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस सरकारनं, इथल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं काही दिवसापूर्वी तो काढलेला जी आर आहे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठा समाज आज महाराष्ट्रामध्ये त्यांचे मंत्री आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत, त्यांचे साखर कारखाने त्यांच्याकडे आहे, जिनिंग त्यांच्याकडे आहे, शैक्षणिक संस्था त्यांच्या ताब्यात आहे, सगळ्यात जास्त शेती महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ताब्यामध्ये आहे, सगळ्यात जास्त नोकऱ्यामध्ये मराठा समाज आहे। तरी सुद्धा जरांगे नावाच्या एका व्यक्तीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा एकत्र करून या सरकारला जेरीस आणून आमच्या भटक्या विमुक्त आदिवासी ओबीसी समाजावर एक फार मोठा अन्याय या सरकारने केलेला आहे। या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आणि जर कारण भटके विमुक्त हे आधीपासून SC ST मध्ये आहे, तरी सुद्धा इथे नाकारत्या सरकारनं आम्हाला देशोधडीला लावण्याचं महापाप इथल्या सरकारने केलेलं आहे, म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि जर
आमच्या विमुक्त जाती भटक्या जमातीचं आरक्षण काढून जर कोणाला देणार असाल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही आणि या सरकारच्या विरोधात